नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते. मुख्यमंत्री लाडकी योजनेसंदर्भातील ही बातमी आहे. सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली महायुतीचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय चर्चेत असून जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली. त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. तसेच पुन्हा सत्तेत आले तर बहिणींना हा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. आतापर्यंत कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्याचा फायदा महायुतीला विधानसभेत झाला. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने महायुती पुन्हा सत्तेत आली. मात्र आता आश्वासनांची पूर्तता कधी होणार? लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न अनेकींच्या मनात होतात. त्याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपये होणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी हे विधान केले. एकीकडे विरोधक हे लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, तसं विधानसभा निवडणुकीत जे आश्वासन मिळालं त्याची पूर्तता कधी होणार, 2,100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याची महिलांना उत्सुकता होती. आता त्याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील असे विधान केले असून त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 2,100 रुपये कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.